गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जाणवळीतील पाणवठ्याचे स्रोत दूषित झाले असून याकडे जिल्हा आणि तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी शृंगारतळी व लगतच्या जानवळे गावातील काही पाणवठ्यांचे स्रोत दूषित झाले आहेत। जवळच्या नाल्याला निवासी गाळे टपऱ्या यांचे गटाराचे पाणी सोडल्याने परिणाम आजूबाजूच्या विहिरी बोरवेल यांच्या जलस्रोतांवर झाल्याने साथीच्या आजारांना आमंत्रण दिले गेले आहे। त्यामुळे आरोग्य विभागाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पाटपन्नाळे ग्रामपंचायतीने तपासणी कारवाईला सुरुवात केली आहे। शृंगारतळी वेळम फाट्याजवळ एक मोठा नाला असून तो जानवळे गावच्या दिशेने जातो। महामार्ग रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेतून रस्त्याच्या दोन्ही बाजूने कॉन्क्रीट गटारे बांधण्यात आली। ही गटारे या नाल्याला सोडण्यात आली आहेत। ही गटारे बाजारपेठेतील लहान मोठे दुकानदार टपरीधारक यांना लागून गेल्याने दिवसभराचा जो काही कचरा असतो तो या गटारात टाकण्यात येतो। या गटारामध्ये दुकाने तसेच गटारा शेजारी राहत्या वस्तीतील मलमूत्र देखील सोडले जात आहे। याच्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। जलस्रोत दूषित झाल्याने शृंगारतळीसह जानवळे गावात आरोग्याचे 12 वाजले आहेत। यापूर्वी अनेकांना कावीळसारख्या आजारांना सामोरे जावे लागले आहे। पाटपन्नाळे ग्रामपंचायतीकडे याविषयी तक्रारी गेल्या आहेत। यावर ग्रामपंचायत प्रशासनाने आपली माणसे पाठवून पाहणी केली व याचा अहवाल पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे। यावर स्थानिक ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती विभागाचे अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे म्हटले जात आहे। शृंगारतळीतील हॉटेल व्यावसायिक हॉटेलमधील सांडपाणी गटारात सोडत असल्याच्या तक्रारी सुद्धा पुढे येत आहेत। एकूणच या नाल्याला सर्वच बाजूनी सांडपाणी वाहून येत असल्याने व तो नाला जानवळे गावापर्यंत पोहोचलेला असल्याने आजूबाजूचे विहीर बोरवेल याचे पाणी दूषित झाले आहे। बरेच वर्ष हा प्रकार सुरू आहे, मात्र याकडे कुणी गांभीर्याने पाहिलेले नाही। येथील रहिवाशांच्या विहिरीच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले असून ते वापरण्यायोग्य नाही, याचा त्रास या राहत्या घरातील कुटुंबियांना होत आहे। ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हटले जात आहे। असाही सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत की या गंभीर प्रश्नावर पाटपन्नाळे ग्रामपंचायतीने अधिक लक्ष देण्याची मागणी आहे। तसेच जिल्हा व तालुका प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।